बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी, तिथले अनुयायी झोपलेले नाही, ते जागे आहेत. त्यांनी त्या शवविच्छेदन करायला लावलं सोमनाथच्या बॉडीचं, आणि त्या पीएमच्या रिपोर्ट मध्ये त्याला बेदम मारहाण झाली म्हणून त्याचा मृत्यू झाला असं तिथं निष्पन्न झालं. आणि त्या भीमसैनिकाला आपला जीव गमावा लागला. या ठिकाणी आम्ही सर्वजण बसलो. आपलं गाव हे शांततेचं प्रतीक आहे, हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक आहे. या गावाला आतापर्यंत कसलेही जातीवादाचं गालबोट नाही, म्हणून आम्ही सर्वजण बसलो. रामभाऊ असतील, नाना असतील, आम्ही सर्वजण बसलो आणि आपल्याला निषेध व्यक्त केलाच पाहिजे म्हणून आम्ही मोर्चाचं आयोजन केलं, बंदचं आयोजन केलं. प्रशासनाने देखील आपल्याला खूप सहकार्य केलं. तहसील असेल, पोलीस स्टेशन असेल, त्यांनी देखील खूप सहकार्य केलं. म्हणले काय हरकत नाही, आणि आपण बाबासाहेबांना मानणारी माणसं आहोत, बुद्धांना मानणारी माणसं आहोत. आपण शांततेच्या मार्गाने या ठिकाणी आलेलो आहोत. माझ्या प्रास्ताविकामध्ये काही चुकलं असेल असं मला वाटत नाही, तरी पण मी काय चुकलं असलं तर सर्वांची माफी मागतो. आणि या प्रास्ताविकानंतर